तोपर्यंत तुम्हाला पेशंटली वाट बघायची मार्केटमध्ये, जोपर्यंत तुम्हाला क्लिअर होत नाही तोपर्यंत बघायची नाही. आता तुम्हाला हे क्लिअर झालं की तुम्हाला बाय साईडची एंट्री बघायची आहे. तुम्ही या ठिकाणी जर छोट्या टाइम फ्रेम जाऊन सेलच्या एंट्री घेत बसला तर तुम्ही परत तेच रिव्हर्स ट्रेडिंग किंवा ते परत बाय सेलचा खेळ खेळत बसणार. पण जर एकच मोठा तुम्हाला जर ट्रेड घ्यायचा असेल किंवा एक चांगला व्ह्यूचा ट्रेड घ्यायचा असेल किंवा तुम्हाला स्वतःचा व्ह्यू बनवायचा असेल मार्केटचा, तर तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता बघा ही जी कॅन्डल बनली, ही कॅन्डल कशात बनली, या कॅन्डलच्या आतमध्ये इन्साइड कॅन्डल, जसं मी कालचा पुलबॅकचा व्हिडिओ बनवलाय त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल, या कॅन्डलच्या आतमध्ये बनली म्हणजे ही पुलबॅक कॅन्डल किंवा इन्साइड कॅन्डल आहे. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी ओके, आता ह्या कॅन्डलचा लो या कॅन्डलने ब्रेक केला म्हणजे टॅपिंग झालं. आता परत सेम सायकल चालू झाली. कोणती? या ठिकाणी विचार करा, या कॅन्डलने टॅपिंग केलेलं आहे. आता आपल्याला टॅपिंग नंतर काय पाहिजे मित्रांनो? डिस्प्लेसमेंट म्हणजे वर गेलं पाहिजे मार्केट असं. ठीक आहे. आता बघूयात आपण मार्केट वर जाते का. डिस्प्लेसमेंट, सेकंड कॅन्डलने डिस्प्लेसमेंट झालं पाहिजे. ते बघा डिस्प्लेसमेंट होते का नाही बघणं खूप गरजेचं आहे. ऑल राईट, परफेक्ट. ही कॅन्डल क्लोजिंग. ठीक आहे. हे बघा या कॅन्डलमध्ये डिस्प्लेसमेंट झालेलं आहे मित्रांनो, लक्ष द्या. हे खूप महत्त्वाचा अभ्यास आहे.